शेगलांडेची बहीण बोलते मी. बर. तर त्याला 14 तारखेला हिथून नेले मुलांनी. मुलं नेहणारी हिथनं 5 जण गेलते. अक्षय गलांडे, आवी कोळी आणि पुष्कर डिंगरे आणि चैतन, ही एक त्याचं आडनाव काय मला माहित नाही, पण चैतन. आणि चौथा एक मुलगा आहे, पण त्याचं मला काही नावही नाही. काय झालं होतं, कधी नेमकं घटनाक्रम काय झाला होता? घटनाक्रम काहीच, घरी भांडण नाही, काही नाही, काहीच नाही. मम्मीनी फोन केला तर म्हणला चहा प्यायला येतो, तर ते चहा प्यायला बी आला नाही, काय नाही. तर म्हणला आम्ही इथं चहा प्यायलोय, मी बाळमामाचा प्रसाद बनवाय चाललोय, तर ते प्रसाद बी बनवाय गेला नाही, काय नाही. ह्या मुलांनी त्याला घेऊन गेले. मग घेऊन गेले तर आम्ही, मम्मी मी साऱ्या रस्त्याने हुडकलं, पण ते काय आम्हाला गावला नाही. संध्याकाळी 1 वाजेपर्यंत आम्ही खाली चौकात बसलो होतो त्याला हुडकत, तर तिथं बी ते काय दिसला नाही. परत घरी येऊन आम्ही थांबलो. परत अचानकच ती गाडी आली, आम्हाला माहिती होतं त्याच्याबरोबर गेलता म्हणून. तर त्यांनी ती 2 मुलं जी आहेत ना ते खाली सोडून आला. 5 जण गेलेली, ही 5 जण चौघच आली. 5वा माणूस आणलाच नाही माझ्या भावाला त्यांनी. मग ते काय केलं त्यांनी की त्या ह्याला सोडून आले आणि इथं येऊन माझ्या समोर 2 जण उतरले. 1 जण उतरला आवी कोळी गाडीतनं आणि पुष्कर डिंगरे चालवायला होता, आणि दोघाला ती खालीच सोडून आली. हा, तुम्ही त्यांना विचारलं का की तुम्ही त्यांना सोडून कसं काय आला काय वगैरे? काहीच विचारलं नाही. तेच उलट आम्हाला बघून म्हणला की म्हणला ह्या दोघीमुळेच तू फोन लावला असेल आईला, त्याच्या मनाला, आवी कोळी. हा, तर म्हणलंय बाबा आमचं ह्यात काहीच नाही. मग आमचं म्हणणं होतं, आम्ही माझे चुलते बी त्याला विचारायला गेले, असं का केलं तसं का केलं. त्यांनी म्हणला आधी हिथलं नाव सांगितलं, तिथलं नाव सांगितलं, पण तो काय बोलायलाच तयार नाही. आधी म्हणला टेंभुर्णीतनं गाडी आणली, परत म्हणला कुठं धाब्यावरनं गाडी आणली. अक्षय गलांडे मयत झालेलं तुम्हाला कधी कळलं? आम्हाला माहित झालेलं 3 तारखेला कळलं, सोमवारी. कोणी सांगितलं तुम्हाला हे? आम्ही स्वतःहून इंदापूर चौकीला गेलो होतो. मग PSI ची आम्ही गाठ घेतली. मग त्यांनी मला चप्पल दाखवली, पण मला ओळखू आली नाही का, तर त्यांनी चप्पल बदलली का काय केली ते कळलं नाही मला. मग मी गेल्यानंतर त्यांनी आमच्या बरोबर एक आमचा भाऊ होता. मग त्या भावाने आम्हाला ते PSI नी फोटो बघितला की म्हणले ह्यांना बाहेर काढा, मी दाखवतो तुम्हाला. मग ते आमच्या त्या भावाला दाखवलं, तर त्याला डायरेक्ट तोच दिसला, भाऊचा आमचा प्रीतच. मग ते म्हणले आम्ही ही केले म्हणले. मग परत माझ्या चुलत्यांनाही बोलवून घेतलं. हा, तुम्हाला पूर्व कल्पना दिली का पोलिसांनी? काही आम्हाला कल्पना दिली नव्हती. आम्ही स्वतःहून गेले, आम्हाला सगळं कळलंय. मग त्यांनी बेवारस म्हणून त्यांचे दफन केलंय का? हा, बेवारस म्हणून दफन केले. मग इथं गावात कोणी तुम्हाला सांगितलं नाही की पोलीस पाटील वगैरे? पोलीस पाटलांनी सांगितलं नाही, गावात कुणीच सांगितलं नाही. उलट आम्ही कंप्लेंट केल्यानंतर ना गावातल्यांनी असा जबाब दिला की आमची दिशाभूल केली त्यांनी डायरेक्ट गावातल्यांनी, की त्याला आम्ही ह्याला पाहिलाय, स्वारगेटला पाहिलाय, इथं पाहिलाय, तिथं पाहिलाय. मग मी माझे नातेवाईक भरपूर घेऊन गेले, तिथं शोध घेतला, पण आम्हाला तिथं कुठंच गावला नाही. तर स्वारगेट पाशी पोलीस स्टेशन आहे, तिथं आम्ही गेलो. त्या पोलिसांना बी आम्ही फोटोही दाखवला. तर ती स्वतः पोलीस म्हणले की तुमची दिशाभूल केली म्हणले. आज आम्ही हिथं आहे तुम्ही म्हणून सांगण्यावरनं हिथं आला तुम्ही. उद्याच्याला मी जर म्हणलं मुंबईला आहे, तर तुम्ही मुंबईला जाऊ शकता का म्हणला. खरी कंडिशन काय आहे, पण ते सर जी काय बोलले ते खरं आलं की ते म्हणले तिथं जवळपास असेल, जर त्याचा कुणी घात केला असला तर. हा, तर हा 14 जुलैला गेला होता. ही घटना तुम्हाला नंतर किती दिवसाने कळाला की तो घरातून गायब झालाय, आणि कुठे पोलीस स्टेशनला अशी तक्रार वगैरे केली होती का? पोलीस स्टेशनला तक्रार केलते ना, बावडा पोलीस स्टेशनला मिशन कंप्लेंट देऊन आलते मी. मग त्यांचा आम्हाला काय फोनही नाही, काय होई नाही. मग ते कळसाई सरांना आम्ही फोन केला, कळसाई सर म्हणले मी बाहेर आलोय, ही ते. मग मी माझं असं राहावं ना, मला ती दिसना, नजर पडना, म्हणून मी मम्मीला घेतलं, मी गेली आणि ते आम्ही हुडकून काढलं. मग आम्ही कंप्लेंट द्यायलाच गेलतो मी, की त्या आशेने गेलते की त्याला कंप्लेंट केल्यानंतर ना ती मला महागारी घावल, ही शोध घेत्याल, मेन ठिकाणी जात्याल असं मला वाटलं. पण तिथं गेल्यानंतर ना मला वेगळंच कळलं की डेड बॉडीच कळालं. त्याचा घातपात झालेला शंका तुमची कोणावर आहे? आमची त्याचा घातपात झालेला ह्या 4ही मुलांवर आहे. त्याला उडवलेलं, त्याचा ऑक्सिजन नाही, त्याला उडवलेलं नाही, त्याला काय नाही, ह्यांनी मारून तिथं नेऊन टाकले. त्यांच्या बरोबर गेलता हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं? आम्ही स्वतः बघितले. हा, आणि ती स्वतः बी कबूल झाल्यात की आम्ही ह्याला गेलतो बारीवर परित्याला.
मग ते काय म्हणले तिथं दगाबाजी झाले म्हणले ह्यानी पिऊन धिंगाणा केला ही केला उचललं तिथल्या बाईला मग ती काय झालं भांडण झालं असं मग ही सगळी तिथनं आलते माझा भाऊ ती 4 पोरं 5 जण मिळून आलते मग ही म्हणतात टेंभुर्णीत सोडलं मग टेंभुर्णी सोडण्यापेक्षा मी काय म्हणते तुम्हाला जरी शिव्या दिल्या भांडण झालं पण तुम्ही तेवढ्या रातचं त्याला सोडायचं नव्हतं तुम्ही घरी घेऊन यायचं होतं आमच्यापाशी तक्रार घालायची होती ना काहीतरी मार्ग निघला असता मग ही त्याला तिथं सोडून आलं म्हणतात पण ह्यांनी सोडलेलं नाही ह्यांनी तात्पुरतं सोडलं असलं आणि आडबाजूला नेऊन मारून जर त्या ब्रिजवर टाकलं असलं तर आम्हाला काय कळायचंय आता परित्याला त्या संगीत बारे किंवा थिएटरला गेला होता हे तुम्हाला कोणाकडून समजलं त्याच मुलांकडून समजलं काय म्हणाले ते म्हणले आम्ही परित्याला बारेव गेलतो ते खूप पेलता तिथं त्या बाईला उचललं असं झालं मग ते उचललं असं झालं ह्यांनी आम्हाला येऊन घरी सांगायचं ना त्याला घेऊन येऊन त्यांनी मग आम्हाला काहीच कल्पना दिली नाही आता बहीण म्हणून काय प्रशासनाकडे मागणी असणार आहे बहीण म्हणून मला फक्त न्याय पाहिजे माझ्या भावाला जी काय झालंय ना ती माझ्या भावाला न्याय पाहिजे हा मला खूप न्याय पाहिजे आम्ही त्यासाठी लई केलेलं आहे आम्हाला खरं काय कोणी सांगितलं नाही त्याची दिशाभूल आमची केलेली आहे आम्हाला खूप न्याय पाहिजे माझ्या आई बापाला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे माझ्या सर्व कुटुंबाला चुलत्या मालत्यांना सगळ्याला आम्हाला न्याय पाहिजे तुमचा भाऊ एकुलता एकच होता का एकुलता एकच भाऊ होता आम्हाला तुम्ही मग अशी म्हणला की तो कोणापाशी तरी मोबाईल ठेवून पैसे घेऊन गेला होता ते धनु पवारापाशी 5,800 ला मोबाईल ठेवून गेला पण ज्या वेळेसला ते टाके ठेवत होता घ्यायच्या त्यावेळेसला आम्ही त्याला मम्मीनी मी पाया पडून सांगितलं होतं धनु तू टाके ठेवून घेऊ नको आमची मम्मी करून खाते तू काय टाके ठेवून घेऊ नको म्हणलं त्याला पैसे देत जाऊ नको जरी ती काय ठेवाय आला तरी आम्हाला सांगत जा माझी एक एवढी अपेक्षा आहे की आता ते एवढा चांगला होता तुम्ही चौकशी करू शकता कार्यालय ही जिथं काम करत होता तिथं त्या मालकाकडे ही पेत होता का काय ते पेत नव्हता काय नव्हता ह्यांनी पाजून ही केलेलं आहे आणि त्या धनु पवारांनी आम्हाला सांगायचं होतं की तुमचा भाऊ मोबाईल ठेवायला आलाय मला नाही माझ्या चुलत्याला सांगायचं होतं चुलत्याचा तरी नंबर असेल का नाही तर त्याचं घरामागच आमच्या घर आहे त्यांनी तिथे येऊन तरी लगेच सांगायचं ना आम्हाला की तुमचा भाऊ मोबाईल ठेवतोय म्हणल्यावर की देऊ का नको पैसे आम्ही त्यात काहीतरी निर्णय घेतलाच असतं का नाही देऊ नको म्हणलंच असतं का नाही भावाला आम्ही काहीतरी विचारलं असतं का नाही ते 5,800 रुपये धनु पवारांनी आविकुळीच्या मोबाईलवर सोडले आणि तीच पोरगत त्याला घेऊन गेलत मग ह्यांनी त्याच्या पैशावर आईश करून चैन करून त्याला दारू पाजून त्या बाईला उचलायला लावलं ही सगळं त्यांच्यामुळेच झालेलं आहे आणि त्यांनी माझ्या भावाचा घात केलेला आहे त्यांनी मारून टाकलेला आहे ही स्पष्ट माझा जबाब आहे शेवटी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला काय मागणी असणार पोलीस प्रशासनाला मागणी काय असणार आहे न्याय पाहिजे न्याय पाहिजे हा आम्हाला खूप न्याय पाहिजे आमचं जसं गेलंय ना तसं आम्हाला पूर्ण न्याय पाहिजे आपल्याला पोलीस स्टेशनने पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिले होते का कशा प्रकारे झाले म्हणून काल 3 तारखेला दिले तुम्हाला दिले रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलाय का पोस्टमॉर्टमचं त्याच्यात नाव नसल्यामुळे ते आज तुम्हाला कधी या म्हणले म्हणजे काल 4 तारखेला 5 तारखेला कधी येऊन घेऊन जाऊ बर पण ते काय आम्ही गेलो नाही आम्ही हेच कार्य करतोय ह्याचं काल 10वा बनवला आज 13वा बनवतोय विसेरा रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्टमध्ये खरं कारण पुढं येणार आहे आणि नेमका घातपात कशामुळे झाला हे सुद्धा पोलीस 100% खात्री तपास करतील याची आम्हाला अपेक्षा आहे अजून काय बस